कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुरुषोत्तम गुडपल्लीवार नाही तुझी पाळ मुळ खणून, तुला बांडगुळासारखा कापून वानखडेंपासून लांब फेकून दिला ना, तर वेदांत श्रीधर वानखडे नाव नाही लावणार। गुड मॉर्निंग। अण्णा किती वाजले? 5:30 वाजले। 5:30। 5:30। गरमागरम फर्स्ट क्लास बेड कॉफी घेऊन आलोय। थँक्यू अण्णा, तुम्ही का आणली? असू दे काय, असू दे। कशी आली आहे? मस्त झाली। मला एक कळत नाही, तू रात्रभर अशी इथेच का बसली आहेस? ना ते मी अभ्यास करत बसले होते, कधी झोप लागली कळच। हो बरा, पण मग तुझ्या खोलीमध्ये अभ्यास करायचा ना। ताईला पण सकाळी लवकर उठायचं असतं ना अण्णा। मग रात्री मी अभ्यास करताना लाईट्स ऑन असतात आणि तिला डिस्टर्ब होत, मग आज मी इथे येऊन अभ्यास करत बसले। कसं काय चाललंय अभ्यास? मस्त चाललंय, पण अण्णा बरं झालं तुम्ही मला उठवलं। आज माझी क्लास टेस्ट आहे। हो, मी अलार्म लावला होता पण माझा फोन कुठे? खूप दमछाक होत असेल ना तुझी? कॉलेज, ऑफिस? थोडी 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 थोडी। एवढी दमछाक होती तर सोडून का नाही देत तू नोकरी? नाही अण्णा, म्हणजे ते सध्या ऑफिस मध्ये टेंडरचं काम सुरू आहे ना, म्हणून जरा दमछाक होती। एरवी इतका वर्कलोड नसतो। बाकी आद्या फॅशन वर्ल्डचं काम काय, ते तर मी घरी बसून ऑनलाईन सुद्धा करू शकते। अण्णा, माझी फायनल एक्झाम असेल ना तेव्हा असंच करेन, म्हणजे महिन्याभराची सुट्टी घेईन आणि सगळं काम ऑनलाईनच करेन। अण्णा, मला जमेल नाही सगळं? जमेल का? सगळं जमेल। एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली की नाही, मग सगळं काही साध्य होतं। मग खरंच तुला हे असं अभ्यास करताना बघून ना माझ्या वेळेचे कॉलेजचे दिवस आठवले। असाच रात्रभर अभ्यास करायचो, मग घरच्यांना त्रास होऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून बाहेर ओसरीवर बसून अभ्यास करायचो। बट तुझं हट्टीपणाच्या बाबतीत अगदी माझ्यावरतीच गेलेस। काळजी घे स्वतःची। चल मॉर्निंग वॉकला जाऊन येतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लवकर सुरू करा, मला बरीच काम। मलाही वेळ नाही, त्यामुळे जास्त वेळ न घालवता मुद्द्यावर येतो डायरेक्ट। गणितात ढ आहात एकदम। ते तुमचं आयुष्याचं गणित बिघडलेलं आहेच, त्यात मला पडायचं नाही, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट, एवढं मोठं टेंडर आपल्या हातातून कसं जातं? मॅडम, फक्त तुम्हाला माहित आहे हे टेंडर आपल्या हातातून कसं सुटलं ते? या माणसाचा गलथानपणा। याचं गणित कच्चं आहे, प्रॉफिट मार्जिन जास्त होतं। आपण L2 मध्ये गेलो, टेंडर हातातनं सुटलं। वेदांत, अरे काय आहे हे? एवढे वर्ष काम करून सुद्धा हिशोब कसा काय चुकला तुझा? मॅडम, मागे मी तुम्हाला बोललो होतो की माझा मित्र डॉक्टर, त्याला मी अण्णा म्हणतो, त्याच्या 2 मुली आहेत, एक आरती आणि अमूल्या। त्या आरतीचं लग्न विक्रांतशी आणि अमूल्याचं लग्न लावून दिलं तर यांचा तणाव निवळेल। साधारणतः असं म्हणतात की लग्न झाल्यावर माणूस योग्य मार्गावर येतो
आणि हे सगळं होईस तो एखादा लायक CEO आपण शोधूस, तो येईल आपल्या देमतीला. इनफ. काय चाललंय इथे? ही कंपनीची बोर्ड मीटिंग आहे का माझ्या लग्नाची बोलणी चालली आहे? हा, हे बघा, आणि पर्सनल विषयावर नाही बोलायचं. अहो, पर्सनल आणि प्रोफेशनल असं काही ठेवलंय का तुम्ही? सगळी खिचडी झाली इथे, तीही बिन मिठाची. आई, हा माणूस काय बोलतोय? आणि गुप्ते, तुम्ही काय इथे फिल्म बघायला आला? अहो, कंपनीची बोर्ड मीटिंग आहे नाही, मग हे तुमच्या कंपनीच्या लॉ मध्ये बसतं? वेदांत, वेदांत जरा शांत हो तू. अरे काय चाललंय? ते तुझ्या भल्यासाठीच सगळं सांगतायत ना? आई, तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? सारखं आपलं माझ्या भल्याचं काय चाललंय? हे बघ, माझ्या भल्याचं मी बघून घेईन. या अशा उपऱ्या माणसाने येऊन मला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये. मला वाटतं मॅडम, एका कंपनीची मीटिंग आहे, मीटिंग मध्ये समजताना भाषेचं भान ठेवावं. जर याच भाषेत बोलायचं असेल तर वेदांत, माझी ही शब्दसंपदा चांगली आहे. आणि याच तावातावाने बोलायचं असेल ना तर आपल्या दिरंगाईवर बोलावं. आपण जे घोळ घातले त्यावर बोलावं. जे नुकसान झाले कंपनीचं त्यावर बोलावं. जो हलगर्जीपणा झाला त्यावर बोलावं. इतक्या तावातावा. गुप्ते, कंपनी पुढे जे काही टेंडर्स भरणार आहे ना, त्याबद्दल आपण एक नवीन रिझॉल्युशन पास करूया. ते टेंडर कुठे भरायचे, कुठे नाही, प्रॉफिट मार्जिन काय असेल, हे सगळं आपण आत्ताच ठरवूया. म्हणजे काय, मलाही कळेल ना पुढे काय करायचंय, कसं करायचंय. आई, चालेल ना? हो हो, चालेल. टेंडरची फाईल, आता कॅल्क्युलेशन्स करा आणि तुम्हीच यात फिगर्स भरा. आणि मलाही सांगा मी कितीचं बिडिंग करायचं ते. काय झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी आहे, घाबरू नकोस, मीच आहे. काय हो, काय झालं? उपास सोडलंस का? नाही अजून. वाटलंच होतं मला. मी वाढून घेतो. आव, तुम्ही कशाला वाढून घेता? अगं थांब, राहू दे, वाढतो मी. पण मी घेतलं असतं की वाढून. रुक्मिणी, मी आलो नसतो तर? मग काय, उद्या सकाळी सोडला असता उपास. रुक्मिणी, तुझं काय करायचं ना हेच मला कळत नाही. जेव. तुम्ही जेवला? हो. मला माहित आहे तुम्ही नीट जेवला नसणार. घ्या, तुम्ही पण घ्या. अगं खातो ना मी. तू 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 घे ना, तू जेव. अहो, घ्या. आता बोलत बसू नकोस, कोणीतरी येईल. घे. तुम्ही का लावता आता? तू बाकी बोलू नकोस.
जेवण करून घे, नाहीतर कोणीतरी येईल. आपण मी तुला म्हणलं होतं ना, मनी मावशींमुळे सरकारनं अटक करायला लागतंय. काय माहिती. अगं आपण मला वाटलं पण नव्हतं सरकार परत येतील. अरे जेवायला बसलो तेव्हा ते कमी जेवले, मला कळलंच नाही. काय खरं नाही आपे, पद्धतशीर कॅन्डल लाईट डिनर चाललाय. हे असंच जर चालू राहिलं ना तर मनी मावशीला घर नाही, गाव सोडून जायला लागेल लवकर. आणि मनी मावशीला कळतं का म्हणे, म्हणजे जर नाही ना, म्हणून तर सरकार आत्ता आले जेवायला. ती झोपली असेल भात खाऊन. पण अर्जुन, सरकार असे का वागत असतील रे? मिळतील मिळतील, याची पण उत्तर मिळतील आपल्याला. चला झोपू. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजेल पाणी. मी आणि सरकार एका ताटात जेवताय काय? आणि ह्या आप्पीची बी फूस आहे ना तुम्हाला. आता मी काय करते ते बघाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई शपथ, तू अर्जुन रेडी का? रेडी? तू लय भारी दिसतोय. मी कशी दिसते सांग? नाही का? चांगली नाही दिसत आहे का? दुसरी साडी नेसू? तू सांग कुठली साडी नेसू? ए दुसरी साडी. अगं मी शब्द शोधतोय तुझं कौतुक करण्यासाठी. शब्दच सापडा ना तुला. गब्बस. तू आणि जरा हे असलं कमी बोलत जा. आता आपलं बाळ ऐकते. ऐकू दे की. अगं बाळ बाहेर आल्यानंतर बघणारच आहे तिची आई किती सुंदर आहे ते. आणि तू काही कमी नाहीयेस. आणि असंही आपलं बाळ इले देखणं असणार आहे बघ. देखणं एक नंबरच असणार आहे. अगं आप्पे अर्जुनचं बाळ आहे ते. ऐक ना आप्पे, जर मुलगी झाली ना तर माझ्यासारखी दिसणार. हा, आणि मुलगा झाला तर तुझ्यासारखा. अरे तसंच असतं. हा, कसलं भारी ना. एक नंबर. बरं चला आवरूया. ए आवरू यार. अजून सोड की. अगं मी शब्द शोधतोय, म्हटलं जवळ आल्यानंतर शब्द सापडले एखादा कौतुक करण्यासाठी. नाही सापडत. अर्जुन गप बसत. हे बघ आता आपण आई बाबा होणार आहोत. तू हो, त्याआधी आपण नवरा बायको आहे. आई हे सरकारांबरोबर रात्री जेवली नाही एकत्र, त्याचा परिणाम आहे. सरकारने काय टाकलेलं भाजीत काय माहिती. गप बस रे. धुंदीकडा. अर्जुन पण बघ की केवढे खुश आहेत आई. आई अशाच खुश राहू दे. हेच मागणार मी बाप्पांकडे. खरंच ग, आपण लय दिवसांनी काकी अशी खुश दिसते. आणि हे तिला गाणं बिणं गुणगुणतोय तर मला माहित नव्हतं. अर्जुन, गाणं प्रत्येकाला येत असतं, फक्त आपण तेवढं खुश पाहिजे. आपे सरकारांचं आणि काकीचं नातं परत पहिल्यासारखं फुलतंय असं वाटतंय ना ग. बघ की. आणि आधी नव्हतं असं. म्हणजे मधल्या काळात आपण एकमेकांपासून लांब होतो तेव्हा आपल्याला एकमेकांची जाणीव झाली ना. तसंच झालंय. सरकारांना आत्ता कळतंय आई त्यांच्यासाठी काय आहे, आणि आत्ता त्यांना त्याची जाणीव होती. आपल्याला पण एकमेकांपासून लांब जावं लागणार आहे आता. 7 वर्षाचं. अजिबात नाही. तुला अटक झाली तेव्हा आपण लांब गेलो होतो, आता परत नाही. आणि आता आपण कुठेही असलो तरी आपली मन एकत्र असते. इथंच. आणि अर्जुन, मी तुला काय सांगितलंय, आता सारखा सारखा विषय काढायचा नाही म्हणून. बरं चला
नाही काढत. मी जाऊन गणपती घेऊन येतो. तू मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी कर. हा आलोच मी. सावकायचा. अय अप्पे. हो य मोदक करणारे, भरपूर मोदक करणारे. तू गणपती बाप्पांना घेऊन ये घरी. आलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे क्रिश आहे म्हणलं ना एकदा. हा भाऊ तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाही तर मग कशाला आलायत? नाही नाही, मी आपला तुम्हाला लेकरांना चीअर करायला आली. तुमचा हिरो पण वाढला पाहिजे ना. हा बरोबर. तू कोण झालायस म्हणायचं? शाहरुख खान. बया, त्या शाहरुखचा जवान पिक्चर आलाय आणि आपला शाहरुख बघा जवान जास्त झाल्यासारखा वाटतोय. काय बोलतोय तुम्ही? असू दे रे पोरा, असू दे. तुला अगो बाया, तू हितायच होय. मला वाटलं त्या बाई बरोबर गेलास की काय तू? कोणत्या बाई सोबत? कोण ती काय माहिती बाबा. काल नाही का हा माणूस बोलत होता तिच्या बरोबर. अहो ती बाई मला पत्ता विचारत होती, मी नुसता पत्ता सांगत होतो बस. मग ती रडत कशाला होती तुझ्या समोर? ते नाही माहिती मला काय झालं. तिचे वडील आणि भाऊ हरवले होते म्हणून दुःखात होती, रडत होती ते. किती ग चांगला नवरा आहे ग तुझा. दुःखात होती बाई, रडत होती. तिला स्वतःचा रुमाल काढून दिला. बोल काय हो? रुमाला दिला ना का? अश्रू पुसून दिले का तिचे? ते पण दिले असते. आजूबाजूला माणसं चांगली असतात होय. ती बघत होती म्हणून, नाही तर ते पण केलं असतं. गुप्ती बस ना, काही बोलू नका ना. अरे ते बाई रक्ताचे आसू गाळत होती म्हणून मी रुमाल दिला. तरी म्हणलं तुमच्या रुमालाला चंदनाचा कसा वास येतोय? रक्तचंदनाचे आसू असतील. नका नका नका, तिच्या डोक्यात काही भरून देऊ नका. आम्ही पाया पडतो तुमच्या, लय त्रास होतो मला. ते बाई कोण कुठची मला काहीच माहिती नाही. खरंच सांगतो, शपथ घेऊन सांगतो. आता तिचे वडिलांना भाऊ भेटले, ती गेली बाई. भेटले ना? वा, बरं झालं. मला वाटलं बाई तुझं पण त्या जोंधळ्यांच्या शशी सारखं बाहेर काय हाय. जोंधळ्याच्या शशीचं काय म्हणालात? अहो त्याचं काय होणार? त्याचं थोबाड तर दुधात भिजवलेला अंजिरासारखे. थोबाडाचं काय घेऊन बसलीस बाई? आता तू नाही ह्याच्या प्रेमात पडलीस? नाही तर काय बोलताय मावशी तुम्ही? मावशी तुम्ही चिंगम का नाही खात? मी म्हणजे काय, तोंड चालू आहे म्हणून तुम्हाला समाधान, आणि काहीच ऐकू येत नाही म्हणून आम्हाला समाधान. जाते वा. नाही मावशी, ते शशीचं काय सांगत होतात? अगं तुला सांगते शशीच. हा जो जोंधळ्यांचा शशी आहे की नाही, बाप रे बाप, एवढं जर रिकाम्या जागा का आम्ही भरायचं का? जरा शब्द पण ऐकू द्या ना एखादा. त्या जोंधळ्यांच्या शशीचं ऑफिस मधल्या बाई बरोबर लफड होत. बाई स्वतःच्या बायकोला कधी साधी चिंदी नाही घेऊन गेला, इतका तर चिंदी माणूस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण तिला त्यानं मॉल मधली 5,000ची साडी घेऊन दिली. काय सांगता? माझ्या डोळ्यात बघितलंय मी. 5,000? 5,000. त्याला पगार 1,800 रुपये. खोटं बोलतोय. या पुरुषाच्या जातीला ना खोटं बोलायची सवयच असती. मला विचार ना. खरं बोलताय तुम्ही. मला तर वाटतं की ह्यांना पण पगार जास्तच असेल, मला कमी करून सांगतायत. ए परी, नाही ग, तुझं त्यातलं नाही ग. मला तर वाटतंय त्याचा पगार कापत असतील. का? आता ऑफिस मध्ये लेट जातो म्हटल्यावरती पगार तर कापतच असणार ना बया. लेट कसं जातील? ते घरातनं रोज वेळेत निघतात ऑफिसला जायला. हो, घरातनं वेळेत निघतो. जाऊ दे बाई, मी काय बोलणार आता. या पुरुषांच्या जातीचं काही सांगता येते आपल्याला? म्हणजे काय, नीट सांगा ना. मोठ्याने बोला ना. हो हो हो. आता त्या समोरच्या बिल्डिंग मधला मोरे घरून बाया निघायचा हा ऑफिसला. बसमध्ये एका टवळी बरोबर सूत जुळलं.
ऑफिसच्या पुढे 2 स्टॉप जायचा आणि तिथून मग माघारी यायचा चालत चालत. व्हायचा उशीर, कटला पगार. काय हो, कोण आहे ती सटवी? सांगा मला, का उशीर होतो तुम्हाला ऑफिसला जायला? सांगा. येडीस का तू? अगं मी 10:30च्या ऑफिसला 9:45 जाऊन बसतो, माहितीये का? पाऊण तास नुसतं खुर्चीच्या वर पाय घेऊन बसलेला असतो. अगं ती फरशीवाली बाई फरशी पुसायला येते ना, मग पाय वरती घ्यावे लागतात, माहितीये का? कधी कधी मी तिला फरशीचा कपडा पण पिळून देतो. बायकोला दिलता का कधी कपडा पिळून? त्यासाठी फरशी पुसायला आली पाहिजे. ह्यांना चांगलं माहिती आहे पण की मला ते फिनेलच्या वासाची अलर्जी आहे. काय पुरे, तुला पण फिनेलच्या वासाची एलर्जी आहे होय? मला पण म्हणजे तुम्ही मोठ्याने बोला ना. माझ्या मावस बहिणीच्या पोरीला अशीच गुलाबाच्या फुलाच्या वासाची एलर्जी होती. मग तिचा नवरा रोज व्हॉट्सअप वरती गुलाब पाठवायचा. मेसेज आला, आली सिंक, आलं गुलाब, आली सिंक. आणि मोबाईल वरती डोकं आपटून आमचे पोरगे. गुपची बसा तुम्ही. याच्या कोणी त्या व्हॉट्सअपचे गुलाब बघून सिंगते काय? काही बोलताय? हो ना. आणि मी काय मेसेज मधून तिला फिनेलच्या बाटल्या पाठवतो का? तुम्ही कराल पण, तुमचं काही सांगता येत नाही. मी तुमच्यासाठी वटसावित्रीचा उपास करत नाही ना, म्हणून कराल पण. काय? तू याच्यासाठी वटसावित्रीचा उपवास करत नाहीस तरी हा कसा जितता? काय बोलताय तुम्ही? मी डाएट करतो, माहिती का? व्यायाम करतो. दिसतंय. काय तू सांभाळ ग पोरी. तू याच्यासाठी वटसावित्रीचा उपवास करत नाहीस, कोणतरी दुसरं करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस तर मला माहिती आहे तिथे जेवला नाहीस तू सर्वांच्या समोर. भूक लागलेली आहे, खाऊन घे. दादा, खरंच किती चांगल्या मनाचा माणूस आहेस तू. जे माझ्यावर खूप चिडतोस पण माझी काळजी पण घेतोस. जेव. केवळ मुक्ताच्या शब्दाला मान द्यायचा म्हणून मी सोडून दिलं तुला, पण पूर्णपणे माफ केलेलं नाहीये तुला. फक्त काही दिवस तुझी चौकशी करणार आणि चौकशीत जर काही निघालं तर शिक्षा होणार म्हणजे होणार. आणि शिक्षा तर तुला होणारच, पण ती मी नाही करणार. तुझी तू करून घ्यायची स्वतःच. पहिली शिक्षा, आजपासून घरच्यांच्या सोबत एकत्र जेवायचं नाही. आणि दुसरी शिक्षा, यापुढे पायामध्ये कुठलंही पायताण घालायचं नाही, अनवाणी चालायचं. चालताना पायाला असे दगड धोंडे असे बोचले पाहिजे, वेदना कळतील मग. आणि ही शिक्षा नाही आहे, हे प्रायश्चित्त आहे, तू स्वतःच घेतलेलं. मी नाही दिली तुला शिक्षा, मी दिलेली नाही, तू स्वतःच स्वतःला करून घेतलेस असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. जेव. नको दादा, पप्पा खरंच नको. घे घे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांनी कालचं प्रकरण लईच मनावर घेतलंय. उपाशी नाही आहे ते, जेवले ते. हो, आणि काल काय झालं माहितीये का, दादा स्वतः त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले होते. हो, माझ्यावर विश्वास नाही तुमचा? नाहीये विश्वास? मग हवं तर तुम्ही दादांना विचारा ना. हा, हे उपाशी राहणार आणि मी जेवणार नाही, हे योग्य नाही वाटत आहे मला. आता हेच तुझं नशीब, एकट्यानं खायचं. सोबत बोलायला हसायला सुद्धा कोणी असणार नाही. ताटात जे पडेल ते शिळं पाक बेचव कसंही असलं तरी खायचं. तक्रार करायची नाही, कुणाजवळ व्यक्त व्हायचं नाही. आता हेच तुझं नशीब. या बदफैली अवदस्येमुळे नाना वाहवत गेले. हिच्या नादाला लागून संसाराचं वाटोळ करून घेतलं. हिच्यामुळे आई आजारी पडली आणि असं वाटतं ना, नरडीचा घोट घ्यावा हिच्या. कोण? भाऊ का? मी राव. राव साहेब तू? सावकाश 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 सावकाश. अरे बाबा, काय म्हणतोस? कसं वाटतंय? हाय, बरं आहे. पर काय रे, मुक्ताच्या पैशाची चोरी झाली असं कळलं. तर भाऊ तसं नाही रे, त्याचा स्वभाव तुला ठाव नाही काय? त्याच्यावर दया कर. काळजी करू नकोस तू त्याची अजिबात. मी कुठलीही शिक्षा वगैरे काही देणार नाहीये त्याला. खरंच देव माणूस आहेस रे तू. देवा, माझं समजा आयुष्य तुला लाभू दे रे. हाय माऊली, त्याला खूप सुखात ठेव. दादा, ते तू ते फाईल्स काय चेक करणार होत्या ना? हा, आठवलं. बरं आई, मी जरा काम करून येतो. जा बाबा जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं माहेरचं नाव ज्योती रामचंद्र जाधव आहे. माझं माहेर सुपे आहे आणि माझं सासरचं नाव ज्योती सचिन होले आहे, नायगाव. हां, माझे माहेरचे नाव शीतल दादा सुदांडे, कोंडार चिंचवली, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आणि माझे सासरचे नाव शीतल उद्धव चांदगुडे, सुपेच आहे. माझं माहेरचं नाव सुनीता श्रीरंग ढमाळ, काराटीचे आहे मी. आणि माझं सासरचं नाव सुनीता संतोष रसाळ, सासर आहे देऊळगाव रसाळ. माझे नाव कविता बाळकृष्ण शितोळे. माझे माहेर पडवी आहे आणि माझे सासर सुपे आहे, कविता बालाजी चांदगुडे. माझं माहेरचं नाव नीलम गोरखनाथ राऊत, माहेर बारामती, सासरचं नाव नीलम सुधीर जाधव आणि सासर काराटीमध्ये आहे. काराटी सुप्यापासून जवळच आहे. आपला विषय इतिहास. इतिहास शिकवता तुम्ही? मॅथमॅटिक्स. अरे वा,
मी इंग्लिश शिकवते, पण फर्स्ट स्टँडर्डला पूर्ण विषय शिकवते. इंग्लिश विषय शिकवते 3री ते 5वी पर्यंत. 3री ते 5वी. माझा इंग्लिशच आहे 6वी ते 10वी. रागाने कशाला मला? मी इयत्ता 2रीच्या वर्गाला शिकवते, सर्व विषय शिकवते, मराठी, गणित, विज्ञान, इंग्लिश सगळे. हो, माझा विषय सुद्धा इंग्लिश आहे. मी इयत्ता 2रीला मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, EVS असे विषय शिकवते. सगळे शिकवता? हो, सगळे शिकवते. मी इयत्ता 6वी ते 10वीला विज्ञान विषय शिकवते. अरे वा. म्हणजे तुम्ही आता 8 जणी साधारणतः किती वर्षापासून एकमेकींना ओळखताय? 6 वर्षापासून. कसं एकदम 6 कसं काय तुम्ही? एकाच वेळी जॉईनिंग. एका वेळी आलात तुम्ही? नाही, मी शाळा सुरू झाल्यापासून आहे. मी यांना सिनियर आहे 2 वर्ष. तुम्ही? हो. हा आवाज म्हणून मोठा आहे. कळलं का? मला बघा तो प्रश्न पडला. तुमच्यामध्ये त्यातल्या त्यात तापटपणाचा स्वभाव कोणाचा आहे? तापट स्वभाव. शीतल मिस. म्हणजे कोण? तुम्ही? शीतल मिस. ह्या पण आहेत. 1 नंबर 2. ह्या पण थोड्या. आणि मी पण आहे तापट. तुम्ही पण आहात? लवकर राग येतो. बरं, तुम्ही आता जसं तापटपणा सांगितलं तसं तुमच्यामध्ये पटकन डोळ्यात पाणी येणारं कोण आहे? ह्याच आहे. ह्या पण आहे. पाणी पण येतं. मिस्टरांच्या डोळ्यात पटकन पाणी आणणारं कोण आहे असं नाही विचारलं मी. ते पण आणू शकतात. पण मग जेव्हा मे महिन्याची वगैरे सुट्टी असते तेव्हा खूप मिस करत असाल ना हे क्षण? सर कॉन्टॅक्ट मध्ये असतो, फोन कॉल करतच असतो एकमेकींना. हो होतं. फक्त ह्या माहेरी जाऊन बसतात, त्या अजिबात नाही कॉल करत कोण. कारण मी खूप लांब माझं माहेर आहे. कुठे? बारामती ते लोणावळा. सो डिस्टन्स जास्त आहे. 8 जणींना एकदा तरी चिकी आणली आहे का होत्या? अजिबात नाही. त्या फक्त कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. अरे लोणावळ्याला गेलेला पर्यटक सुद्धा येताना चिकी घेऊन येतो. माहेरी जातात ते काही 8 जणींची किंवा शाळेतल्या मैत्रिणींची आठवण येत नाही चिकी आणायला? येते, पण वर्षातले 2दाच मी जाते, दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी. रोज मागवा म्हणतच नाहीये. तो 1 महिना नातेवाईकांमध्ये पूर्ण माझा स्पेंड होतो, त्याच्यामुळे येताना लक्षात राहत नाही आणायचं एवढंच. पण यावेळेस मी नक्की आणणार आहे. बघा, या 8 माऊलींमधून कुठल्या 4 माऊली पुढच्या खेळात दाखल होणार ते बघणार आहोत. त्यासाठी हा खेळ. एकदा काडी पेटवली की एका काडीमध्ये सर्वात जास्त ज्या 4 माऊली या पणत्या पेटवणार त्या पुढच्या खेळात जाणार. 1, 2, 3. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांबा ना, हातावर काय लिहिलं वाचून दुसरा घेतो नाही. आम्ही वाचला इकडनं. तू क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला 6. क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला 6. बालाजीराव हे माझ्या 7 जन्मासाठी फिक्स. बरं, तुम्ही घ्या उखाणा. सासर माहेर अंतर आहे 101. बारामतीच्या लक्ष्मणरावांचे नाव घेते मावळची लेक. अरे वा. श्रावणानंतर वाजत गाजत येतात गौरी गणपती, अतुलराव माझे प्रेमळ पती. उखाणा घेते खूपच इझी, राजेंद्रराव असतात नेहमीच बिझी. शाळेत काम करते रोज 8-8 तास, मन होते प्रसन्न जेव्हा मिळतो सचिन रावांचा सहवास. अरे वा. सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर, उद्धवराव आहेत माझ्या लाईफचा सर्वर. हँग झाला आता. चांगलं जेवण मिळावं म्हणून. वडाच्या झाडाचं मोठं आहे खोड, संतोषराव बोलतात अमृताहूनही गोड. त्यांचं जाऊ दे, आपण जरा बोलावं एवढी इच्छा आहे त्यांची. हो सर, बोलणार आहे आता, मी ठरवले. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी लागतात खूप सारे कष्ट, सुधीररावांचे नाव घेते सर्वांसमोर स्पष्ट. गणपती बाप्पा आणि आपलं एक वेगळं नातं आहे. आता अष्टविनायक यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक, म्हणजे आत्तासुद्धा मोरगावमध्ये मी इथे येत असताना आत्ता आम्ही याचं चित्रीकरण जे करतो आहोत ते मोरगाव गणपती मंदिराचं जे बाजूला भक्त निवास आहे त्यामध्येच गप्पा मारायला बसलेले आहोत. कितीतरी भाविक लगबगीने त्या मंदिरात येत आहेत.
प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला असतो, कधी प्रचिती असते. तुमच्या आयुष्यात असं काही आहे का, कुठला आठवणीतला क्षण? म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळेस आजीला खूप दिवस बाळ होत नव्हतं, म्हणून आजीने नवस केला की मला आता तरी बाळ होऊ दे. सो मग वडिलांचा जन्म झाला. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस वडिलांचं लग्न वगैरे झालं, सो मम्मीच्या बाबतीतही सेम केस झाली. सेम गणपतीला नवस केला गेला. माझा मोठा भाऊ झाला. भावाचं लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे आपल्याकडे एक असतं 1 वर्ष झालं की लगेच बोलायला चालू होतं, बाळ नाही वगैरे. सो मग मला थोडंसं क्लिक झालं की लहानच होते मी, अगदी 9वी-10वीच्या वय होतं. सो म्हटलं एक ट्राय करूया, आपणही नवस करून बघूयात. म्हणून मी गणपती बाप्पाला नवस केला की आता आमच्या घरी बाळ होऊ देत. आणि एक्झॅक्टली नेक्स्ट इयर 2 ऑक्टोबर आमच्या घरी बाळ झालं. सो हा माझा गणपती बाप्पाचा अनुभव आहे. अच्छा, मग 2 ऑक्टोबर ही खूप वेगळी तारीख आहे हो, तुमच्यासाठी. आणि ते बाळ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे माझ्या भावाचं. गणपती बाप्पा मोरया. अजून कोणाला काय बोला? माझा मोठा मुलगा लहान असताना खूप त्रास द्यायचा. मग असंच बाहेरचं पाहिल्यानंतर सांगितलं की गणपतीचा अभिषेक करा आणि चतुर्थीचा उपवास करा. मग मी ते केलं, बरेच दिवस केलं. आणि म्हणजे तो त्यानंतर शांत झाला, व्यवस्थितपणा बोलण्यात वगैरे किरकिर करण्याचा कमी झाला. पण आता मी काही कारणास्तव सर्वे चालू होता आमच्या स्कूलचा, तेव्हा मी चतुर्थी मोडलेल्या आहेत. म्हणजे उपवास नाही पकडत आहे आता, तर त्याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे आता मला पुरा उपवास करावे लागतील. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही किती केल्या होत्या चतुर्थी? आता तसे काउंट नाही केले, पण बरेच वर्ष केले होते. आता फक्त डिलिव्हरीच्या टाइम ते नाही करत उपवास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढी छान सुंदर मूर्ती पाहून असं वाटतंय आम्ही तुमच्याकडनं गणपती घेण्याचा निर्णय अगदी योग्य घेतला. आम्ही दरवर्षी तुमच्याकडनंच मूर्ती घेणार. दरवर्षी आमच्याकडूनच मूर्ती घेऊन जायची. हो, नक्की नक्की. बरं, चला येतो आता. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. इंदू मावशी या ना, या. इकडचं पण गेलं. हा कोणाचा आहे? मोरे. मोरे हा कधी घेऊन जाणार आहे? आज येतील रात्री. आणि हा कोणाचा राहिला गो? कुलकर्णींचा. ते कधी नेत आहेत? उद्या सकाळी येणार आहेत. हो. प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार घेऊन जात आहेत. एकूण किती गणपती झाले? 103. 103 गणपती तू एकटीने बनवलेस? हो. अगं पण आपलं 101 ठरलं होतं ना. मग आता हे 2 जास्तीचे गणपती गेले नाही तर त्याला जबाबदार कोण? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. 2 गणपती मी आपल्या दोघींसाठी बनवले. एक तुमच्या घरासाठी, एक आमच्या घरासाठी. आमच्या घरासाठी? एवढी आपुलकी? हो, मग परके थोडी आहात तुम्ही आमच्यासाठी? अजूनही तुम्ही आम्हाला तुमच्याच घरचे समजता का? आई किती पैसे झाले ग? हा, हे बघा, ते जे तुम्हाला ऍडव्हान्स मिळाला होता तो, आणि आता जे जे घेऊन गेलेत ना बाप्पा, म्हणजे सगळ्यांची नावं लिहिली आहेत, हिशोब पूर्ण यात लिहिलाय, आणि ही पूर्ण रक्कम. मी तुला म्हणाले होते ना, सगळे गणपती गेले तर मी तुला 20% कमिशन देईन. म्हणजे आता लगेच कशाला? तुम्ही घरी जा, आरामात हिशोब करा, त्यानंतर मला पैसे द्या. काहीच घाई नाही. तू हिशोबाचं काय घेऊन बसलीस? घरात सण आहे, पैसे हातात हवेत. हा, आता तुझ्या नवऱ्यावरचा आरोप खोटा ठरला तरी तुझ्या नवऱ्याला महिनाभर नोकरी नाहीये हे मला माहिती आहे, म्हणून घे. धर. आई आपल्या घरी पण आनंदी, मी आमच्या घरची मूर्ती आत्ताच घेऊन जाते. मला एकटीला उद्या सगळं करावं लागेल ना गो. आई मला माहितीये की तू असलास नसलास तरी माझ्या घरची परंपरा मी सोडणार नाहीये. आनंदी, माझ्यासाठी कुठलं बाप्पा ठरवलंयस? हा. हा, बाई छान आहे ग मूर्ती, मस्तच केली आहेस. थांबाई विडा ठेवते जरा. पद्धत आहे ना ती. ए, तू हात लावू नकोस. आई
तुझा ह्याच्याशी काही संबंध नाही. हा गावड्यांचा गणपती आहे. तू बस करणी करा डोक्यावर घेऊन. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आनंदी, अजून कोणी येणार आहेत त्यांचे गणपती घ्यायला? नाही नाही नाही, आता रात्री नाही येणार, पहाटे येणार. बरं ठीक आहे, आता एक काम करूया. आता हे सगळं आवरून जाऊ, आधी घरी जायचं, तू जेवण करायचं, लगेच झोपायचं. खूप थकलीस. घरी तरी यायचंय मला, डेकोरेशनचं पण बघायचंय ना. डेकोरेशनचं तू नाही बघायचं, ते आम्ही बघणार आहोत. तुला फक्त आराम करायचा आहे. बरं ठीक आहे, एवढं आवरून घेऊ. ठीक आहे. मी आत येऊ का? तू ये आत ये. प्लीज डोंट वरी, मी तुम्हाला कुठलाही त्रास द्यायला नाही आले. ॲक्च्युली ह्या इतक्या दिवसात मला कळून चुकलंय की मी जे काही वागले तुमच्याबरोबर त्याने तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल. कारण मी जेव्हापासून न्यूज चॅनलवर सांगितलंय की मी खोटे आरोप केले होते, तेव्हापासून ॲक्च्युली माझ्या ओळखीच्या माणसांनी माझ्याशी संबंध तोडलेत. योजना, अगं आपण नंतर बोलूयात का? नाही नाही प्लीज, त्याला सगळं माहिती आहे. म्हणून आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय की आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची. त्या सगळ्याचं कसलंच सावट नसेल. चांगली गोष्ट आहे योजना. तुला आमच्याकडून काही मदत लागली तर प्लीज सांग. नाही नाही, मला तशी मदत काही नकोय, थँक्यू. फक्त ह्याचे बाबा होते ना, तेव्हा आम्ही घरी गणपती आणायचो. म्हटलं आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची तर यावर्षी गणपती आणू. पण माझा चेहरा टीव्हीवर सगळीकडे दिसतोय, त्यामुळे लोक ओळखतायत आणि कुणी नीट वागत नाहीये आमच्याशी. आता सकाळी सुद्धा गणपती घ्यायला बाहेर पडले, पण कुणी उभंच केलं नाही आम्हाला. म्हणून म्हटलं एकदा तुमच्याकडे यावं. तुम्ही गणपती बनवता ना, तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने मला एक मूर्ती द्याल प्लीज. मी पैसे देते त्याचे तुम्हाला, फक्त मला मूर्ती द्या. तू हात नको जोडूस बरं. आणि बाप्पासाठी ना तुला आमच्याकडे विनवणी करायची काही गरज नाही. बाप्पा सगळ्यांचा आहे, तुमचा आमचा. हे बघ, तुला तुझी चूक कळली आहे ना. कोण काय बोलेल, ह्याचे परिणाम काय होतील हे तुला सगळं माहिती होतं, तरी तू सत्य लोकांना सांगितलीस. खरं तर तेव्हाच आम्ही दोघांनी ना तुला माफ केलं होतं. ये, हे बघ, हा आहे तुमचा बाप्पा. हा बाप्पा ना तुमच्या घरात खूप आनंद घेऊन येणार. हा, आवडला का मॅडम? नाही नाही नाही, योजना पैसे नको. नाही खरंच नको. हे बघ, तुम्ही आता तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात. आमच्या दोघांकडून तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे दोघं कुठे गेले? सेपरेट बोलायचं असेल काहीतरी. हा जाऊ दे पोरांना. घ्या, तोंड गोड करा, घ्या. सुपारी फुटली, आता आम्ही लागतो तयारीला. हा, आणि तुम्ही अधिपतींच्या वडिलांचं वागणं काही मनावर घेऊ नका. आजारी असतात ते, तसे खोलीतून बाहेर येत नाहीत. पण काय, आता पोराचं लग्न ठरलंय त्यामुळं राहवत नसल, बाकी काही नाही. काय झालंय त्यांना? तसं नाही, असं काही नाही, पण म्हणजे बरीच दुखणी आहेत. बीपी आहे, शुगर आहे
आणि बरंच काय काय आहे, आम्हाला त्याची नावं पण माहित नाहीत. त्यांचं औषध पाणी चालू आहे, पण त्यांची परिस्थिती लय काही बदलणार नाही असं डॉक्टर म्हणालेत. पण काय आम्ही तरी पण त्यांना वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवत असतो, त्यांचे उपचार चालू ठेवत असतो. हा, आणि आणखीन एक, ते सगळ्या ईदीत असतीलच असं काही नाही. म्हणजे त्यांची तब्येत कशी काय असेल त्याप्रमाणे आपण काय ते बघू. पण म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, ते असतीलच विधीला असं काही नाही. पण आपलं जे काही ठरलंय ते सगळं करू. काय येळ तसा कमी आहे. ये अक्षदा ये, बस. मॅडम, झालं असेल तर आम्ही निघू का? आता जेवणच जा, जेवणाची वेळ झाली आहे. थँक्यू मॅडम, पण जेवण नको. हो, आम्ही निघतो आता. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला समजून घेतलं. हे बघा, आमच्या परीने जेवढं होईल ना तेवढं आम्ही करू. ऐका आता, आम्ही बी आई म्हणतोय तुम्हाला, तुम्ही का असा औपचारिकपणा करताय? हा, दादाजी गाडी काढ, या. मास्तरीनबाई, हे बघा, एकच सांगतो, आमच्या आईसाहेबांना नाड्याला जाऊ नका मास्तरीनबाई. ते धाडस मी बी माझ्या आयुष्यात कवा केलं नाही, तुम्ही बी करायला जाऊ नका. बघा, ह्यो लास्ट चान्स आहे. खरं काय ते सांगा की. मी वचन देतो तुम्हाला, तुमच्या मनाविरुद्ध काही सुद्धा मी होऊ देणार नाही. पण एकदा का आपल्या डोसक्यावर अक्षदा पडल्या, तुमच्या गळ्यात डोरलं पडलं, आपले 7 फेरे झाले ना, मग माझी बी कमिटी चालू होत्या. मग 7 जन्म मी बी हे नातं तोडू शकत नाही. मग तुम्ही काय पण बोलला तर मग मी मागं हटणार नाही मास्तरीनबाई. आत्ताच बोला. जन्म, जन्म असा शब्द आहे, आणि कमिटी म्हणजे समिती. तुम्हाला कमिटमेंट असं म्हणायचं. 7 जन्मांची कमिटमेंट आहे. हे असंच जर का अजून काही वेगळं बोलायचं असेल तर ही शेवटची संधी आहे, हे मी तुम्हाला सांगायला लागलो. हे तुम्ही ध्यानात घ्या. झालं ना तुमचं सांगून इंग्रजीतून? लास्ट चान्स वगैरे. मग 7 जन्म तर 7 जन्म. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ताई, अगं मोदक खूप भारी झालेत, कमाल. अधिपती, आता एकट्याने दर्शन नाही घ्यायचं. म्हणजे जोडीदारणीला बोलवावं लागल दर्शनाला. आता तुम्हीच बघा, आम्ही काय सांगणार. त्या प्रसाद द्या गुरुजी. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फोन केलात का? अगं नाही केला, करीन मी आता. माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोला ना. ते कोणाचं? हे बघ, मॅडमचाच फोन आला. अगं बाई, स्पीकरवर ठेवा. हो. हा, नमस्कार मॅडम. काय, कशी काय चालली तयारी लग्नाची? हा, अहो चाललीये. आता जरा गणपती आहेत ना, त्यामुळे व्यस्त होतो. तुमच्याकडे पण गणपती असतो व्हय? हो, 1.5 दिवसाचा असतो ना. हा, आमच्याकडे 5 दिवसांचा असतो. तुम्ही सगळेजण या दर्शनाला. हा, अक्षदा, हिराताई, विद्याताई सगळ्यांना सांगा. हा, हो हो, आम्ही येतो ना मॅडम. खरं तर आम्हीही तुम्हाला आमंत्रणासाठी फोन करणारच होतो. प्लीज तुम्ही या ना. उद्या आमच्या गणपतीचं विसर्जन होतंय ना. नाही, काय हरकत नाही. आम्ही पण प्रयत्न करतो यायचा, पण आम्हाला नाहीच जमलं तर अधिपती नक्की येतील. काय, घरात लग्नाची गडबड चालू आहे, लई काम आहेत, आणि आपल्या गाठी बेटी तर काय होतच राहतील. हो ना. हो हो, तुमचे गणपती झाले की आमच्याकडे नक्की या. अक्षता आहे का तिथं? बाबा. हो मॅडम. उद्या ये बर का घरी, आणि लवकर या. काय? हो मॅडम. ठेवतो. हो मॅडम. अगो, पण उद्या त्यांच्याकडे दर्शनाला जायचं तर
रिकाम्या हाताने कसं जायचं? काहीतरी न्यावं लागेल ना. आपण उकडीचे मोदक नेऊया का? हा. अगं ताई, उकडीचे मोदक त्यांच्या घरी? काय झालं? अगं नाही म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं कॉमन असेल ना. मला काय वाटतं की आपण अशा 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या महागड्या मिठाया घेऊन जाऊया, म्हणजे त्यांच्या स्टेटसला मॅच होईल ना. मीरा, आपण गणपती दर्शनासाठी जातोय आणि गणपतीचा आवडता पदार्थ कुठला? मोदक. आणि हे बघ, प्रसादामध्ये गरीब श्रीमंत, महागडं स्वस्त, लहान मोठं, स्टेटस असं काहीही नसतं. प्रसाद हा प्रसाद असतो. त्यामुळे मला वाटतं आपण नेऊया उकडीचे मोदक. चला, मी तयारीला लागते. चालेल. बोलल्या मास्तरीनबाई. बरोबर बोलली ती. आणि हे काय? एकच जुडी झाली आहे? 21 जुड्या करायच्या आहेत. चला लागा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मोरया रे बाप्पा मोरया रे. आई अश्विनीला बोलो. अश्विनी घरात नाहीये, मी औक्षण करते. अश्विनी आली नाही? अरे असं कसं? मला तिने प्रॉमिस केलं होतं की बाप्पा घरी पोचायच्या आधी ती घरी पोहोचणार आणि औक्षण ती करणार. अरे ती अजून घरी आलेली नाहीये, मग काय करायचं आपण? मला तर म्हणाली ती निघाले म्हणून. हो ना, पोचायला हवी होती, का नाही आली अजून? पण आता अश्विनी आलेली नाहीये तर मी करते ना औक्षण. नाही आहे, अश्विनीने मला प्रॉमिस केलं होतं की बाप्पा आल्यावर ती इकडे हजर राहील. ती येईपर्यंत आपण थांबूया. अरे बाप्पाला दारात ताटकळ ठेवण्यापेक्षा मी औक्षण केलेलं बरं नाही का? नाही आहे, मला बाप्पाचं औक्षण अश्विनीनेच केलेलं हवं. पण श्रेयस आई, जोपर्यंत अश्विनी येत नाही तोपर्यंत मी आणि बाप्पा या घराच्या बाहेरच थांब. अरे बाप्पाचं औक्षण महत्वाचं आहे की ते कोण करतं हे महत्वाचं आहे? दोन्ही. आणि आज काहीही झालं तरी बाप्पाचं औक्षण अश्विनीच करणार. छान दिसते साडी ना. आता या साडीप्रमाणे आपण आय शॅडो करूया. ओके? हो करूया ना. बसा. गणू, तुझ्या स्वागतासाठी मला लवकरात लवकर घरी पोचायचंय. तू का अशी माझी परीक्षा बघतोयस? अगं काय ग, कुठे हरवलीस? आय शॅडो करतेस ना? हो. दारापर्यंत आलेल्या बाप्पाला असं ताटकळ ठेवणं मला अजिबात आवडलेलं नाही. अश्विनीचं तर चुकलंच आहे, त्यात तू आणखीन भर घालतोस. भर काय घालतोय? अश्विनीचा गणूवर इतका विश्वास आहे, इतकं प्रेम करते ती गणूवर. बाप्पाही थांबेल की तिच्यासाठी? कारण हे सगळे ना आई आपल्या मनाचे खेळ असतात. बाप्पा कुठल्याही गोष्टीला रागवत नाही, त्याला सगळं कळतं. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. आई असं काय करतेस? मिरवणुकीत नाही का आपला गणपती येतो आणि मग त्याच्या प्रॉपर जागेपर्यंत जाईपर्यंत वेळ लागतोच ना. तसंच आहे हे आई. ती मिरवणूक असते. मग आपण पण एक छोटीशी मिरवणूक काढूया ना. चालेल मयू. 14 विद्या आणि 64 कलेंचे अधिपती गणपती बाप्पा यांचं स्वागत यावर्षी आपण वेगळ्या पद्धतीने करू. मी गाणे गाते. थांब, मी टाळ घेऊन येते. आणा लवकर आणा. म्हणणार आहेस? चालेल चालेल. हे चला ते गाणं बिणं चालू दे, मी ते बस बोला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे अश्विनी वहिनी आल्या. तुम्ही सगळे असे बाहेर का उभे आहात? तुझी वाट बघतोय आम्ही सगळे आणि बाप्पा पण. अहो पण बाप्पाला असं दारात थांबवणं बरं दिसतं का? अगं तू सांगितलं ना तू येणार आहेस म्हणून तुझी वाट बघतोय. कारण तू सोडून इतर कोणी बाप्पाचं औक्षण करणं श्रेयसला मान्य नव्हतं. अजून अति महत्वाचं कुठलं काम राहिलं नसेल ना तर हातपाय धू आणि औक्षणाचं बघ. बाद झालं आता नाराजीचे सूर नकोत. बाप्पांचं स्वागत कसं हसत गात आनंदात करा. कळलं? हळू 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 हळू. मयू चल आपण फुलांचं ते पाकळ्या केल्यात ना त्याची ताटं घेऊन घेऊया. वहिनी गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती. शिल्पी कव्हर कर त्याच्यावरचा. हो पकड बाळा. आणि लाईट्स लावा. मी लाईट चालू करून आले. कसं वाटतंय? काय मखर केलंयस? अरे किती सुंदर. शिल्पी, मयू, अगं केवढं सुंदर मखर केलंय तुम्ही. मी पण मदत केलीये. हो गकू, तू पण खूप छान केलंयस. एकदा का मी ठरवलं एखादी गोष्ट छान करायची की ती छानच होते. परफेक्शनिस्ट आहे मी आफ्टर ऑल. चला बाप्पाला विराजमान करतो आणि प्रतिष्ठापनेची तयारी करूया. चला चला चला. अश्विनी तू पण पटकन तयार होतो. बर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. अरे वा, आलेत का गणपती बाप्पा? अश्विन भोपळ्याचं नैवेद्य. आणते मी आणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.